आता आपण आलोय बजरंगबलीच्या जन्मस्थानी. आपण आता आहे किष्किंधामध्ये. आपण आलोय बाली गुफामध्ये आणि बालीचा जेव्हा युद्ध झालेला आणि बालीचा युद्ध होतं ज्याच्यामध्ये सुग्रीव हारतात. तर तुम्ही बघितली 50ची नोट आणि 50च्या नोट वरतीचा जो रथ आहे तो मागच्या साईडला आहे आणि एवढा मोठा रथ आहे ना तो शबरी यांच्या गुफेमध्ये त्यांनी खूप वर्ष तपस्या केली. त्याच्या आतमध्ये हाती ठेवण्यासाठी त्यांनी बनवलेलं होतं. राजा बली यांची कुलदेवीचा मंदिर आहे. हा दुर्गा माताचा मंदिर आहे. या साईडला तुम्हाला नवग्रह जे आपले सनातन धर्माचे आहेत तुम्हाला त्यांचा मंदिर बघायला भेटतंय. बघा या साईडला पाहू शकतो तुम्ही. इकडे आहे ग्रीणेश्वर. त्याच्यानंतर तुम्हाला रामेश्वरम बघायला भेटते. महाकालेश्वरचं मंदिर आहे आणि इथं मल्लिकार्जुन. चला आता आम्ही निघालो आहे. छोटे छोटे स्टॉल्स आहेत, शॉप्स आहेत. म्हणजे हा पूर्ण मार्केट एरिया होता. वाटेल का तुम्हाला कुठेतरी माणूस असं लटकते. त्याच्यानंतर इथं बसलेला आहे पाहू शकता. बघा तिकडे अंजनी पर्वत आहे तो त्या साईडला. गाळे द्यायचे त्या टायमाला. आणि हा पूर्ण बाजार तुम्ही दोन्ही साईडला पाहू शकता. राणीचा महल हा बेसमेंट आहे राणीचा महलचा. हा कमल महल आहे. अरे बोल बजरंग बली की जय. आपण आलोय आता किष्किंधामध्ये. किष्किंधा म्हणजेच आपल्या बाल बजरंग बली नन्हे मुन्नीसे ज्याने छोट्याशा वयामध्ये सूर्याला गिळलेला होता तोंडामध्ये. तिथे आलोय आणि इथे काय आहे माहिती आहे काय. इथे आहे बाल हनुमान म्हणजे आपले हनुमानजी बजरंग बली यांचं जन्मस्थान आहे. याला आपण म्हणतो किष्किंधा आणि तो आहे अंजनी पर्वतवरती आहे. आणि समोर बघा तुम्ही हा पाहू शकता या साईडला इकडून या साईडला. आणि इथून 575 टोटल स्टेप्स आहेत म्हणजे 575 सीडे आपल्याला जायचे चढून. पण त्याच्या पहिला तुम्हाला इथं मार्केट बघायला भेटतं. बघा या साईडला मार्केट आहे. इथून असे छोटे छोटे मार्केट्स आहेत या साईडला प्रॉपर. सो आपण आता इथून एंट्री करतोय आणि 575 पायऱ्या चढायच्या आहेत. सो चला इथे काय काय बघण्यासारखं सर्व बघूया. चला आता इथून एंट्री करतोय आपण या साईडला. आणि बघा इथून जस्ट आपण आलो आणि इथून आल्याच्या नंतर इथे एंट्री करतोय साऊथच्या लँग्वेजमध्ये म्हणजे कर्नाटक लँग्वेजमध्ये इथे लिहिलेलं आहे. सो या साईडला सर्वात पहिला आपण आल्याच्या नंतर आता चप्पल स्टँड आहे. सो आपलं जेवढी पण चप्पल आहेत त्या साईडला आपण काढायचं आणि ते हातपाय धुवून आपण पुढे निघायचं. इथं मंदिर आहे छोटंसं पण त्याच्या पहिला आपण जाऊया हातपाय धुण्यासाठी आणि चप्पल स्टँडमध्ये चप्पल काढूया. इथं आपण एंट्री केल्याच्या नंतर प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे या साईडला. इकडे पाहू शकता तुम्ही. आणि इथं आपले बजरंगबली हे बघा या साईडला बजरंगबलींची मूर्ती आहे इकडं. आणि इथे प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे. सो आपण इथे दर्शन केल्याच्या नंतर मग इथून आपण असते अशी 575 पायऱ्या चढायच्या आहेत. कसं चढायचे आहेत काय काय सर्व मी तुम्हाला अरे बोल बजरंग बली की जय. चला आता निघतोय 575 पायऱ्या चढण्यासाठी. 100-200 कुठे झाल्या. हे अंजनीच्या पुत्रा तुला रामाचा वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. आणि जी लोक नवस करतात ते बघा प्रत्येक पायऱ्यांना ते कुंकू असं हळद कुंकू जे पण काय असेल ते टिक्के लावत असे जात असतात. आणि डोफ्यांवरती चालत किंवा जो चालत जात असेल मस्त केलंय मस्त या साईडला. आणि बसण्यासाठी पण जागा आहे बघा दोन्ही साईडला. म्हणजे जो लोक जर त्यांना जमत नसेल चालण्यासाठी तर ते साईडला जाऊन बसू पण शकतात. चढता पायऱ्या इथं आलो आणि मोठी मोठी दगडं तुम्हाला बघायला भेटते बघा. खूप मोठी मोठी दगडं आणि दगडावरती पेंटिंगसुद्धा केलेले आहेत या साईडला. बघा इकडे पाहू शकता. जे लोकांना दमतील इथून चढता आल्याच्या नंतर तर इकडं बसण्यासाठी आहे पूर्ण बनलेला आणि दम लागलेला आहे या साईडला. बघा इकडे सर्व आहेत मंडळी. हे पूर्ण इकडे मोठी मोठी दगड आहेत आणि दगडाच्या मधून तुम्हाला पायऱ्या आहेत चढण्यासाठी. इथे पण दगड त्या टायमाला काय दगड असतील जेवढे पण आपले देव हो ना जेवढे पण आपले देव वगैरे असतील तर किती मोठे असतील तुम्ही विचार करा की दगड उचलून सहज ठेवायची ती. बघा ही अशी गॅप आहे आणि या गॅपमधून चालायला आहे. हे बघा इकडे पाहू शकता तुम्ही.
चला या साईडून अजून शिड्या छोट्या आल्या, गुफाच झाली आता तुम्ही पाहू शकता. हे बघा ही गुफा आहे. या गुफेच्या खालून खालून जाण्यासाठी पूर्ण इकडं अशी गुफा आहे आणि गुफेतून असती धोका वाचवत आम्ही येतोय चढतोय. बाबा सिलेंडर घेऊन बी चढतात लोक तिकडे. ही गुफा इथून आता बाहेर निघूया आपण. मला बी लागले दम, त्याला काय करशील आता. जय श्रीराम. आलो मंदिराजवळ आणि इथं चांगलीच गर्दी आहे. बुधवार आहे ना आज, मौनी अमावस्या आज. आणि समोर पाहू शकता तुम्ही बजरंगबलीची मूर्ती. आणि आतमध्ये जेवल्या व्हिडिओग्राफी नॉट अलाउड. सो जिथपर्यंत पॉसिबल असेल तिथपर्यंत आपण काढूया व्हिडिओ. या साईडला पूर्ण फ्रेम आहेत ठेवलेल्या आणि आतमधला पूर्ण आहे दर्शन. आणि हा जन्मस्थान समोर पाहू शकता तुम्ही बजरंगबली. आता आपण आलोय कुठे? बजरंगबलीच्या जन्मस्थानी. अंजनी पुत्र बजरंगबली यांचं जन्मस्थान माझ्या मागे पाहू शकता तुम्ही. आणि दर्शन केलेलं आहे आपण आतमध्ये, खूप भारी वाटतोय. आणि इथं आल्याच्यानंतर तुम्हाला सांगू, याला म्हणतात अंजनी पर्वत, म्हणजे अंजनी पर्वत सुद्धा म्हणतात. आणि आपण आता आहे किष्किंधामध्ये, जिथे राजा सुग्रीव, राजा बली आणि त्याच्यानंतर आपले हनुमानजी झाले, रामजी झाले, त्यांची भेटसुद्धा किष्किंधामध्ये झालेली. आपण खूप सारे गुफा वगैरे पण ते सुद्धा सर्व बघणार आहोत, दर्शन केलं. आणि इकडे आल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बघा, खूप सारे इकडं माकड बघायला भेटते, म्हणजे वानर. माकड नाही म्हणत की वानर. थोडे यांचा रूप तुम्ही थोडासा माणसासारखा दिसतोय बघा समोर. पण हे एवढे पॉवरफुल आहे ना का तुमच्या हातामध्ये काय पण असो डायरेक्ट खेचून घेऊन जातात. तिकडे काही पण तुमच्या हातामध्ये असो डायरेक्ट घेऊन जातात. म्हणजे तुम्ही जेव्हा पण इकडे या साईडला येणार ना, अंजनी पर्वतला किंवा किष्किंधा हम्पीमध्ये, सो तुम्ही कॅरी बॅग करताना एखादी जड पिशवी असेल किंवा हलकी असेल तिला पकडून ठेवा आणि हुशारी करा, कारण की खूप पॉवरफुल आहे. आणि ते काय करतात, घेऊन जातात डायरेक्ट, तुम्हाला देणारच नाही ते. त्यात असो का नसो डायरेक्ट फेकून देतात मग. सो आपण दर्शन करून आता इकडून निघतो. इकडे खूप मोठ्या मोठ्या मंदिराची घंटी बघायला भेटते बघा. इकडं ज्यांचे नवस असतात ते इथं शिदा बांधतात. आणि ठीक आहे, आता आपण त्या साईडला जाऊया पुढे. चला, हे सर्व झालं. यांचा फोटोशूट वगैरे बघा. माकडं डायरेक्ट धावत येतात, एकमेकांच्या मागे लागतात डायरेक्ट या साईडला बघा इकडं. आणि समोरच्या साईडला तुम्ही पाहू शकता किती सुपर्ब दिसतं बघा. या साईडला खूप भारी वाटते. किष्किंधा डोंगरावरून हे बघण्याचा पॉईंट एक वेगळीच मजा आहे. हे बघा, खूप भारी वाटतं, खरोखर खूप भारी वाटते. खूप तुम्ही नक्की जेव्हा येणार तर इथं पाहू शकता इकडे या साईडला. आणि हे माकडं बघा किती सुपर दिसतात. हे बघा, हे जे माकडं आहेत या साईडला, आपण यांना वानरसुद्धा म्हणू शकतो. कारण की जेव्हा माता सीतेला वाचवण्यासाठी प्रभू श्रीरामासोबत आपले बजरंगबली झाले, नल नील झाले आणि जेवढे पण होते जनावर असतील किंवा प्राणी असतील, ते सर्वांनी मदत केली होती. लंकेला जाऊन रावणाला मात करून मग सीते मातेला आपण घेऊन येणार होतो. तो सर्व हे वानर लोकांचा पण मान असतो. आणि हे बापा डेंजर साईडला डोंगर भाग आहे इथून पण. आणि तुम्ही त्या साईडला जाऊ शकता फोटोशूट करण्यासाठी. सो आपण आता तिकडे पुढे जाऊया. हे बघा, या साईडून तुम्ही जाऊ शकता. इथे तो हा किष्किंधा गाव आहे आणि त्या गावाच्याकडून आपण आता चढून वरती आलो. इकडून हे मंदिराचं दर्शन घेतलं. आणि या साईडला जेव्हा तुम्ही पुढे येता तर पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला फोटो पॉईंट आहे या साईडला. जर तुमच्याकडे मोबाईल वगैरे असेल तर तुम्ही मोबाईलने सुद्धा काढू शकता किंवा इथं परचेस करून 30 रुपये कॉपी आहे, म्हणजे तुम्हाला DSLRमध्ये 5 फोटो काढून भेटेल. सो बघा, या साईडला हे पॉईंट्स आहेत या साईडला. आणि तिकडे सुद्धा पाहू शकताय बघा, हे सर्व डोंगर भाग आहे. सो बघण्यासारखं आहे. आणि असं वाटतं की आपण रामायणमध्ये आलो आहे, की जे लोकांनी रामायण बघितलेली असेल रामानंद सागरची, त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. किष्किंधाचा पर्वतसुद्धा दाखवलेला आहे. आणि कसं इकडे किष्किंधामधल्या गोष्टी घडल्या ते सर्व तुम्हाला रामानंद सागर यांच्या रामायणमध्ये बघायला भेटणार आहे. चला, आता आलो आहे पंपा सरोवरला. इथं पंपा सरोवर आहे आणि इथं विजयलक्ष्मी टेम्पल आहे. आणि या साईडला सबरी गुफा आहे.
सो आपण इथून जातोय, आपली आरती मंडळी इकडून दर्शन करून निघते. आपले 6 टेम्पो आहेत, जसं जसं टेम्पोमध्ये होतं आहे दर्शन तो निघतोय. सो आपण आता जाऊया विजयालक्ष्मी टेम्पलमध्ये आणि विजयालक्ष्मी टेम्पलवरून मग जाऊया सबरी गुफामध्ये. सो हा आता विजयालक्ष्मी टेम्पलमध्ये पहिला जाऊया आतमध्ये दर्शन करण्यासाठी. आणि इथे तुम्हाला सांगितले ना, इकडं दगड वगैरे असे ठेवलेले आहेत ना, प्रॉपर काय केलं असेल पहिल्याची कारागिरी खूप सुपर्ब आहे. सो आपण आता आतमध्ये चाललो आहे. चला, इथे विजयालक्ष्मी म्हणजे महालक्ष्मीच्या टेम्पलमध्ये. आणि या साईडला पाहू शकता तुम्ही, हे बघा हे कॉलम्स आहेत प्रॉपर इकडं, हे बघा हे सर्व कॉलम्स आहेत इकडं. आणि इथं माता लक्ष्मी, बोल जय माता लक्ष्मी की जय. आणि इथे नंदी महाराज आपले शंकराची पिंडी आहे. नमः पार्वती पतये हर हर महादेव. आलोय माता म्हणजे शबरी यांच्या गुफेमध्ये. आणि शबरीचा उल्लेख आपले रामानंद सागर झाला, रामचरित्र मानस झाला, त्याच्यामध्ये आहे. शबरीने प्रभू श्रीरामाची खूप 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 तपस्या केलेली होती. त्याच्यानंतर प्रभू श्रीराम भेटलेले, तर ते या गुफेमध्येच शबरी राहायची. त्याच्यानंतर जेव्हा प्रभू श्रीराम त्यांना भेटले, आणि तुम्हाला लक्षात असेल की शबरी ते झुटे बेर म्हणजे ते जेवढे पण खट्टे असायचे ते स्वतः ती खायचे आणि गोड असायचे प्रभू श्रीरामाला द्यायची. तो असं त्यांचा बोलतात का दोघांचा घनिष्ठ संबंध होता. पण प्रभू श्रीरामाची वाट या गुफेमध्ये बघत येते शबरी, कारण की त्यांना श्राप होता की ज्या टायमाला प्रभू श्रीराम त्यांना भेटतील आणि त्याच्यानंतर ते वैकुंठाला जातील. सो असा त्यांचा आहे. तर आपण आता इकडून जाऊया आतमध्ये, एकदम आतमध्ये जाऊया. इकडे हे बघा शबरी गुफा आहे, हे बघा या साईडला खूप सारी. तर त्या काळामध्ये आतमध्ये इथं राहायचे माता शबरी. सो तुम्ही विचार करा, आणि त्यांनी खूप वर्ष तपस्या केलेली, त्यांची वाट बघितली प्रभू श्रीरामाची. आणि जेव्हा ते आले माता सीतेला सोडवण्यासाठी, ते त्यांच्या रासाच्या मध्ये गुफामध्ये भेट देऊन त्यांना निघालेले होते. सो आपण आता इथून पुढे निघूया. चला, आता आलो आपण दुर्गादेवी मंदिर म्हणजे दुर्गा मातेच्या मंदिराची इकडे आलेलो. आणि या साईडला पाहू शकता, सांगते का तुम्हाला की इकडं आल्याच्या नंतर जिकडे पण जा किष्किंधामध्ये तुम्हाला हम्पीमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त दगडच बघायला भेटतात. आहे बघा या साईडला पूर्ण दगडच आहेत. आणि इथून जायचं आपल्याला चालत, आणि ठीक तिकडं दुर्गा मातेच्या मंदिराच्या इथे. सो आपण पण आता जाऊया चालत. आणि आम्ही मस्त एकदम फास्टमध्ये फिरतोय, फटाफट फटाफट फटाफट. जसं प्लेस होते पाया पडतोय लगेच, पाया पडतोय लगेच दिखते. फोटोशूट काढतोय, व्हिडिओ काढतोय. चला वरती आलो. आणि वरती आल्याच्या नंतर जसं दुर्गा माताचं मंदिर आहे, तर दुर्गा माताचे मंदिर जे ठीक या साईडला तुम्ही समोरून पाहू शकता. इथे चालला आहे भंडारा, त्याचा व्हिडिओ शूटिंग चालू आहे. आणि ठीक या साईडून आपण चाललो आता बाली गुफामध्ये, जिथे बालीची गुफा होती. तुम्हाला माहिती असेल रामायणमध्ये की बाली त्या गुफेमध्ये कैद होता, राक्षसाला मारायला गेलेला त्या टायमात ती गुफा आहे. सो आपण त्या गुफेची इकडे चाललो आहे. बरीचशी लोकं उत्तर प्रदेशवरून आलेली आहे, महाराष्ट्रातून पण आलेली लोकं. सो आणि तुम्हाला माहिती आहे उत्तर प्रदेशमध्ये आपल्या प्रयागराजमध्ये महाकुंभ, पूर्ण महाकुंभ मेळा चालू आहे. सो जी लोक गेले नाही आहेत तर 26 फेब्रुवारीपर्यंत महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभ मेळा चालू असणार आहे. सो तुम्ही सर्व जाऊ शकता. आणि आपण आता जाऊया बाली गुफामध्ये, तिथं बघण्यासारखं काय ते सर्व पण बघूया आपण. हे बघा हे पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत, आणि पुढं किल्ला आहे. सो आपण बघूया तिकडं. आता हा एक किल्ला बाहेरच्या बाजूचा, आणि इथून जायला एंट्री आहे. सो आपल्या महाराष्ट्रात पण असेच काही किल्ले असतात, पण आता इथे मला वाटतं एवढा लॉ अँड ऑर्डर काय आहे नाही, म्हणून किल्ला एवढा नीट राहिलेला नाही आहे. पण हे आपले हेरिटेज आहेत, जुन्या आठवणी आहेत. सो आपण आता जाऊया आतमधून. आणि आतमध्ये काय आहे ते सुद्धा आपण पुढे बघूया. खरं तर म्हटलं झालं की इथं चढता चढता पायऱ्यांच्या दम लागतात. बघा या साईडला सुद्धा तुम्हाला बॅरेट्स वगैरे लावलेले आहेत, म्हणजे तारा लावले आहेत की तुम्ही त्या साईडला एंट्री नाही करू शकत आतमध्ये. त्यांचा काहीतरी प्लेस असेल.
सो इकडे बघा म्हणून हे सर्व बॅरेट्स लावलेत, तारा लावलेत की तुम्ही त्या साईडला जाऊन जास्त कोण आतमध्ये घुसायला नाही पाहिजे. आणि हा येण्या जाण्याचा मार्ग आहे. सो आपण आता इथून पुढे जातोय. बघा इथं समोर लिहिलं आहे वालीची गुफा, म्हणजे हिंदीमध्ये लिहिलं आहे वली का गुफा रस्ता. तर इकडं मार्किंगसुद्धा केलेले आहे, म्हणजे तुम्ही आलं तर हरवणार नाही. आणि इथं आल्याच्या नंतर थोडंसं सावधान राहायचं आहे, कारण की इथं बॅनर्स पण लावलेत, जनावर वगैरे येत असतात. हा मोठा जंगल आहे त्याच्यामुळं. सो आपण आता जाऊया पुढे काय बघण्यासारखं. या साईडला बघा इकडे लिहिलेलं आहे सर्व. तिकडे काय काय झालेला होता, मायावी गुफा, त्याच्यानंतर वालीची लढाई, मायावी राक्षस, इथे सर्व तुम्हाला इथं बघायला भेटतंय. याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा राक्षस आणि बालीची लढाई झालेली तर ही गुफा बंद झालेली. तर सुग्रीव गेलेले तिकडं आणि बालीला असं वाटलं का सुग्रीवने त्यांना फसवला. सो ही सर्व गुफा आहे. आतमध्ये बघा राक्षस असेल. आता आपण आलोय बाली गुफामध्ये. आणि बाली गुफा तुम्हाला रामचरित्र मानस झाला, रामानंद सागरचे रामायणमध्ये तुम्हाला बघायला भेटतं. या बाली गुफा का आहे, कारण की मायावी राक्षसीचा आणि बालीचा जेव्हा युद्ध झालेला आणि त्याच्या मागोमाग त्यांचे छोटे भाऊ सुग्रीवसुद्धा आलेले होते. तर ही जी गुफा होती, या गुफामध्ये मायावी जी राक्षसी होती तिचा, आणि राक्षस होता, राक्षसी नव्हती, राक्षस होता, त्यांचा युद्ध झालेला होता. तर बालीने सांगून ठेवलेला होता कर जर जो पण इथून कोणाचा पहिला येईल त्याच्यानंतर ही गुफा बंद केलेली जाईल. पण त्याच्यानंतर त्यांचा युद्ध होतो. बाली आतमध्ये राक्षसाला मारतो, पण सुग्रीवला असं वाटतं का त्याच्या भावाला मारला, म्हणून तो काय करतो, ही पूर्ण गुफा बंद करतो आणि तो निघून जातो त्याच्या राजपाटमध्ये. पण बाली जेव्हा बाहेर येतो बघतो गुफा बंद असते. पण गुफा बंद असल्यामुळे तो दुसरी इकडून रस्ता मानतो आणि बालीला काय वाटतं की माझ्या भावाने राजपाटसाठी मला फसवलंय. सो तो अशी दुसरी गुफा बनवून राजपाटमध्ये जातो आणि सुग्रीव आणि बालीचा युद्ध होतो, ज्याच्यामध्ये सुग्रीव हारतात आणि सुग्रीव जातात प्रभू श्रीरामाकडे. मग त्यांची ती स्टोरी घडते आणि स्टोरी घडल्याच्या नंतर तुम्हाला प्रभू श्रीराम सुग्रीवची मदत करतात राजा बालीला मारण्यासाठी. आणि राजा बालीला मारण्याच्या नंतर तो एक पाप लागतो प्रभू श्रीरामावरती, जो द्वापर युगमध्ये श्रीकृष्णाला बाण मारतं. जेव्हा दुसरा जन्म होतो द्वापर युगमध्ये, तर श्रीकृष्णाला बाण मारणाराच बाली होता राजा, आणि प्रभू श्रीरामाचा जन्म श्रीकृष्णाच्या रूपात झालेला होता. अशी स्टोरी आहे. की आपण आता जाऊया आतमध्ये, आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर बघूया अजून काय बघण्यासारखं आहे. तर आता आलो आहे आपण गुफेमध्ये. इकडे असतील राक्षस लोक, सो जरा घाबरून, इकडे जरा घाबरून. बघा ही गुफा आहे आणि इथं सूर्याची आहे बघा, इथं सूर्याची लाईट येते बघा, या साईडला असू शकता. ही सूर्याची लाईट आहे आणि ही डायरेक्ट इथं पडते या साईडला. तर थोडासा उजेड आहे आणि इकडून आपण गुफेतून आता चालतोय. हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही. हे बघा इकडं, हे बघा ही गुफा आहे या साईडला आणि गुफेतून येण्या जाण्यासाठी पूर्ण बनवलेलं आहे. ही आमची मंडळी बघा कशी चालत चाललेली आहे त्या साईडला. बोला प्रभू श्री रामचंद्र की जय, जय. हे अंजनीच्या पुत्र तुला रामाचा वरदान, हे अंजनीच्या पुत्र तुला रामाचा वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. जय श्रीराम, जय जय श्रीराम. या साईडला एक गुफा आहे आणि आता आपण गुफेतून निघतोय. जी बालीची कुलदेवत आहे, म्हणजे प्रत्येक राजा असतो, महाराजा असतात, त्यांची कुलदेवी असते. सो ती कुलदेवी दुर्गा माता आहे, त्यांचा मंदिर खाली आहे. पण आपण तिथे दुर्गा माताच्या मंदिरात जाऊया. ही अशी गुफा होती, ही दुसरी गुफा होती जिथून राजा बाली बाहेर आलेले होते. या साईडला तुम्हाला नवग्रह जे आपले सनातन धर्माचे आहेत तुम्हाला त्यांचा मंदिर बघायला भेटतंय. बघा या साईडला पाहू शकता तुम्ही. हा प्रॉपर आपले नवग्रह असतात, आपली शांतीसाठी असतात. बुध आहे, गुरु आहे, जेवढे पण ग्रह आहेत त्यांचा हा मोठा असा इकडे खूप भारी बनवलेला आहे. तुम्ही पाहू शकता सर्व देव आहे जिथं. राहू, केतू, शनी हे नवग्रह आहेत आपले, जे आपले हिंदू आणि सनातन धर्मामध्ये आहेत. मंगल आहे, चंद्र आहे, सो यांची मूर्ती आहे आणि इथं पूजापाठ होते नवग्रहाची. आणि बघा या साईडला हा पूर्ण जंगल परिसर आहे, तुम्ही या साईडला पाहू शकता. सो इकडं आणि बरीचसे. चलो जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आणि या साईडला तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगचा सुद्धा तुम्हाला
छोटंसं मंदिर बघायला भेटतोय, तर आपण तिकडे जाऊया. बाई इकडे सर्व आमची मंडळी बसलेली आहेत सर्व. आम्हाला योग्याला फोटोग्राफर बनवलेला आहे महिला मंडळनी. नुसतं फोटोशूट. कुठं आला मागं घालवशील तिकडं मग काट्यान. हे बघा इकडे चालले सर्वांचा आराम. यांना दमवले आम्ही. नुसता चाल 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 केलेला. फक्त एकच पावर संता वहिनीला जाम पावर. संता वहिनी जमलेली नाही का? हा डुंग्याची आहे. डुंग्याची आहे हो. नाही गे मग आता दमत नाही ती पावर तिला. त्यात इशे एक पावला धावत जाईल एकदम खाली. हा बरोबर बघला ना. आता ती जेवणार बी नाही. रात्री जेवणार नाही. जेवणार उपासा कडक. बुधवारचा उपास. हे बघा या साईडला तुम्ही पाहू शकता 12 ज्योतिर्लिंग आहेत जे आपल्या हिंदू आणि सनातन धर्मामध्ये तुम्ही 12 ज्योतिर्लिंग बघितलेले असतील. हे बघा या साईडला सर्व पाहू शकतो तुम्ही. इकडे आहे ग्रीनेश्वर. त्याच्यानंतर तुम्हाला रामेश्वरम बघायला भेटतोय. आणि ठीक त्याच्या बाजूला गुजरातचा नागेश्वर. आणि त्याच्या बाजूला आपले महाराष्ट्राचा परली वैजनाथ. त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर नाशिकचा. आणि झारखंड महाराष्ट्र नाही पकडता. झारखंड वाला झारखंड का वैद्यनाथ. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा पण काही लोक महाराष्ट्राचा पण पकडतात. पण असं 12 ज्योतिर्लिंग मध्ये झारखंडचा सुद्धा तो परली वैद्यनाथ बघायला भेटतो. झारखंडचा वैद्यनाथ. आणि ठीक त्याच्या बाजूला त्र्यंबकेश्वर नाशिक. आणि त्याच्या बाजूला काशी विश्वनाथ वाराणसी. आणि ठीक या साईडला पुण्याचा भीमाशंकर. हे बघा या साईडला पुण्याचा भीमाशंकर. त्याच्यानंतर उत्तराखंड केदारेश्वर केदारनाथ. त्याच्यानंतर उज्जैन ओंकारेश्वर. आणि त्याच्यानंतर ओंकारेश्वरच्या बाजूला उज्जैनचे महाकालेश्वरचं मंदिर आहे. आणि इथं मल्लिकार्जुन शैल्य मल्लिकार्जुन जे आंध्र प्रदेशला आहे. आणि इकडं सर्वात पहिला ज्योतिर्लिंग सोमनाथ गुजरातचा. सो असं पूर्ण 12 ज्योतिर्लिंग आहे. वो भी गुजरात का नागेश्वर द्वारका. हाँ द्वारका में ना 2 ज्योतिर्लिंग है. एक सोमनाथ और द्वारका का नागेश्वर. सो असं 12 ज्योतिर्लिंग आहेत. आणि इकडे बाबा आहेत जे आपल्याला माहिती सांगतात. और वो कुलदेवी आहे पार्वती. सो शंकराचे बाजूला ऑब्विसली पार्वतीच असणार आहे. आणि इकडं वाघ एसी आहे. आणि हा पूर्ण जंगल परिसर आहे. चला इथं आलो. आणि आल्याच्या नंतर बरीचशी गर्दी बघायला भेटते. तर गर्दी काय आहे कारण की आरतीची वेळ झालेली आहे. आणि ते दिवे लावतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की राजा बली यांची कुलदेवीचा मंदिर आहे. हा दुर्गा माताचा मंदिर आहे. या साईडला रांगोळ्या वगैरे पण काढलेल्या आहेत. आणि त्या साईडला पाहू शकता तुम्ही. हे बघा हा मंदिर आहे. बोला दुर्गा माते की जय. मंदिर आहे. आणि इकडं बरीचशी लोक. आता मंदिराचं निर्माण कार्य चालू आहे. त्या टायमाला छोटंसं मंदिर असेल. पण आता इकडचे जे गव्हर्नमेंट असतील इकडचे जे ट्रस्टी असतील ते सर्व मंदिर बनवतात. इकडे आपण पाया वगैरे पडतोय. आणि या साईडला सुद्धा तिकडे होम होतोय. बघा त्या साईडला तुम्ही पाहू शकता इकडं होम होतोय. आणि होम झाल्याच्या नंतर तुम्हाला जर गायला चारा वगैरे गौमाताला चारा द्यायचा असेल तर तुम्ही तिकडे ती सुद्धा देऊ शकता. आणि या झाडाचे इथे तुम्ही दिवे वगैरे सुद्धा लावू शकता. तिकडे या सुद्धा ठेवलेल्या आहेत. ते बघा तिकडे दिवे ठेवलेले आहेत. ते दिवे सुद्धा तुम्ही लावू शकता. सो असं इकडचं आहे पूर्ण या डोंगरावरचं. या साईडला आहे बघा. इकडं या साईडला आहे बघा हळदी कुंकू आहेत. घेऊन पण जाऊ शकता तुम्ही पाया पडून. तर आपण चला पहिला आपण पाया पडून घेऊया. जय दुर्गा माताची. चला आता आम्ही निघालो आहे दुसऱ्या मंदिराच्याकडे जायला. आणि टेम्पोमध्ये बसलो बघा. हे टेम्पो इथं मंडळी आमची सर्व बसलेली बघा. इकडं बघा इकडे सर्व बसलेली. इथं शांता इकडे बघ. हा मेकअप कर लवकर फटाफट. आई मेकअप करायला पाहिजे वहिनी तुम्ही बी. आई मग मेकअप करते लगेच पासमध्ये. आणि हे बघा इकडं ऑटोमध्ये ही आमची ऑटो आहे. नुसती डागरा दिसतात. डगरा किती पाहिजे डगरा तेवढी जा. डगरा इकडे घेऊन जा. नुसती डगरा. हे बघा. चला अजून एका प्लेसवरती आलोय आपण. आणि इथं आल्याच्या नंतर बघा इथे अशा गाड्या असतात ज्या आपल्याला त्या प्लेसपर्यंत घेऊन जातात. हे बघा इकडे अशा गाड्या असतात. या साईडला तुम्हाला बसायला भेटतं. हे बघा इकडे सर्व इकडे अशी गाड्या असतात. ते गाड्या इथून घेऊन जातात. त्यांचा 20 रुपये तिकीट असतो. आणि चालवणारे आपल्या महिलाच असतात.
बघा इकडून बसतात ही सर्व गँग आपली, इकडे बसताच्या नंतर आणि अर्धी गँग आपली इकडे थांबलेली आहे बघा या साईडला. हे बघा या साईडला बसलेले आहेत. चला बघा या साईडला, चला 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 चला. हे बघा इकडे मंडळी आहे सर्व आमची या साईडला. हे बघा इकडं या साईडला आहेत. के कलिंगर तुम्ही बी यायचा ना कलिंगर, खाल्ला का? खाल्ला. चला आहे बघा इकडं आहे सर्व मंडळी आमच्या इकडे या साईडला आहेत. तर योग्य माझा तिकीट कोण काढील? विदाउट तिकीट फुल टाइम पास. बाबा आईच्या गावात तर मला तिथे लाईन लावायला जायला लागेल तेवढा लांब. लाईन लावायचं. चला मी तुम्हाला दाखवतो. त्या साईडला तिकीट काउंटर आहे. हे बघा तिकडून तिकीट काउंटर आहे. तर तिकडून तिकीट काढावा लागतो. तो 40 रुपयाचा तिकीट असतं. जो तिकीट इकडचा जो आपण आता प्लेस बघतोय ना त्या प्लेसवरचा तिकीट विजिटर आहे तो. आणि तिकडूनच तो तिकीट आता दुसरा एक प्लेस आहे इथून जो आपण थोड्या टायमानंतर बघणार. तिथे सुद्धा तुम्ही तिकडे तो तिकीट म्हणजे तिकडे लागतो तो तिकीट. सो मी पहिला तुम्हाला तिकीट दाखवतो आणि कशासाठी असतं ते सुद्धा आपण आता आतमध्ये जाऊन बघूया. चला आता आलोय आपण विठ्ठलाच्या मंदिरामध्ये. तुम्हाला लोकांना माहिती असेल जे लोक पंढरपूरला जातात, ज्यांचा पंढरीशी आपल्या पंढरी रायाशी संबंधित तालुके जे लोक त्यांना मानतात त्यांना नक्कीच माहिती असेल की कर्नाटकमध्ये हम्पीमध्ये विठ्ठलाची मंदिर एवढा भव्य दिव्य मोठा का बनवलेला आहे ना. त्याच्या पहिला तुम्ही या साईडला पाहू शकता की छोटे छोटे स्टॉल्स आहेत, शॉप्स आहेत. म्हणजे हा पूर्ण मार्केट एरिया होता, बाजार होता त्या टायमाला जेव्हा हा विजयनगरचा पूर्ण हम्पी परिसर होता. इकडे पाहू शकता तुम्ही छोटे छोटे स्टॉल्स आहेत. पूर्ण हा मार्केट एरिया तर खूप मोठा प्लेसेस आहे. तुम्ही या साईडला सुद्धा पाहू शकताय बघा इकडे सुद्धा आहे. इकडे आहेत मी जसं तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की तुम्हाला फक्त आणि फक्त इकडं दगडच बघायला भेटणार आहेत. फक्त आणि फक्त दगडं बघायला भेटणार आहेत. आणि इथं पूर्ण माहिती दिलेली आहे मंदिराबद्दल. सो इकडे जेव्हा पण तुम्ही येणार सो इकडची माहितीसुद्धा तुम्ही घ्या. आणि हा इंटेरियर आहे पूर्ण बनवलेला आहे. आपण पण आता जाऊया आतमध्ये मंदिराच्या. आतमध्ये आलो आहे मंदिराच्या आणि मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर हा विजयनगर साम्राज्याचा विठ्ठल मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता हा मंदिर किती मोठा असेल बघा. एवढा मोठा भव्य दिव्य मंदिर. आणि जसं बाहेर हा स्ट्रक्चर आहे सेम आतमध्ये सुद्धा स्ट्रक्चर आहे. पण इकडचे जे मंदिरावरती तुम्हाला सर्व मूर्ती बघायला भेटतात, ते प्रतिमा बघायला भेटते जर खंडित झालेत. कारण की बघा ज्या टायमाला इथं मुघल साम्राज्य आल्याच्या नंतर इकडे सर्व मंदिर आपले हिंदू धर्म सनातन धर्माचे सर्व स्थगित केलेले आहेत. त्याच्यामुळं असंच आपल्याला हे सर्व तुटलेले मंदिरं जास्त बघायला भेटतात. पण तरी पण हे तोडण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागला. हा मंदिर पाहू शकता, हा मंदिराचा भाग आहे. या साईडला पाहू शकता तुम्ही इकडं की इथं शैली किती भारी आहे. या साईडला तुम्ही पाहू शकता हा मंदिर आहे. आणि इथं हाती आहे बघा. या साईडला हाती बघायला भेटतंय तुम्हाला इकडं. आणि इथून आता आपण चढूया. आणि इथे सर्व हाताने कोरलेलं आहे बघा. इकडं सुद्धा हे सर्व मूर्ती बघा, सर्व हाताने कोरलेलं आहे. इकडे जेवढे पण तुम्ही कुठले पण स्तंभ जा, कुठल्याही कॉलम जवळ जा, तुम्हाला फक्त आणि फक्त मूर्त्यासुद्धा बघायला भेटते. हे बघा इथं कृष्णाची मूर्ती आहे. हे बघा या साईडला इथं कृष्णाची मूर्ती आहे. तिथं सुद्धा मूर्ती आहेत. अशा सर्व कॉलमला तुम्हाला मूर्त्याच बघायला भेटतील. सर्व जेवढे आपले देव असतील हिंदू आणि सनातन धर्माचे सर्व तुम्हाला इथं देव बघायला भेटतील. सो असं. आणि हा आतमधला मंदिराचा परिसर आहे. पण इथं मूर्ती का नाही आहे मी ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. आपण थोडं आता समोरच्या मंदिरामध्ये जाऊया जिथे तुम्हाला समोरचा मंदिर बघायला भेटेल. तो सुद्धा खूप मोठा मंदिर आहे. तर त्या मंदिरमध्ये या साईडचे मंदिराची नकाशा बघा किती भारी काढलेली आहे बघा. इकडे सर्व तुम्हाला नकाशा बघायला भेटतात. ते प्रत्येक तुम्हाला जेवढे पण कॉलम्स असतील, जेवढे पण काय भिंती असतील, इकडे सर्व तुम्हाला बघायला भेटते बघा. इकडे आहे घोडा आहे बघा. हे बघा हा घोडा. इथं लायन, इथं त्याच्यानं चित्ता. म्हणजे हे सर्व आकार बघा कसं आहे बघा. इथं असं वाटेल का तुम्हाला कुठंतरी माणूस असं लटकते. त्याच्यानंतर इथं बसलेला आहे. हे बघा हे सर्व असे आकार दिलेले आहेत खूप सारे. म्हणजे इथं तुम्हाला बघण्यासारखं खूप सारं काय आहे. आणि आपण त्यासुद्धा कोपऱ्याला जाऊया. हे बघा इकडं पण बघण्यासारखे आहे. की तुम्ही इथून असं बघणार ना तर हे असं बघा, असं बघाल तर या साईडला तुम्हाला असं वाटेल की घोडा आहे बघा या साईडला. आणि समोर असं बघणार तर हे लॉयनचं वाटतं इकडं. आणि या साईडला तुम्हाला पण सुद्धा आहे बघा. हे बघा इकडं हे बघा असं वाटेल की घोडा आहे. हे घोड्याचं स्ट्रक्चर आहे पूर्ण या साईडला. आणि इथं लॉयन आहे इकडं. आणि या साईडला बघा लगेच समजत असेल तुम्हाला. सो असे कलाकृती होते, नकाशा होते, सर्व आपण बनवून ठेवलेला होता या साईडला. पण हे सर्व
हा जो प्रॉपर मंदिर बांधलेला गेला तर 1422 मध्ये, म्हणजे 1422 मध्ये, आणि आता चालू आहे 2021. 700 ते 800 वर्ष अगोदर हे बनवलेलं आहे सर्व. खूप भारी आहे, खूप म्हणजे खूपच भारी आहे. चला आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्याच्या नंतर हे बघा इथं हा पूर्ण मंदिर परिसर आहे आणि आतमध्ये हा मंदिर परिसर आहे. सो इथं मूर्ती तर नाही आहे, पण जिथं मूर्ती होती मी तुम्हाला ते दाखवतो या साईडला. हे बघा या साईडला हे बघा इकडं मूर्ती होती, पण आता ती मूर्ती नाही आहे इथे. आणि इथं आमचं सर्व पंढरीचा पांडुरंग इथुना रुसला, पंढरीचा पांडुरंग इथुना रुसला. साईडला गुफा आहे छोटीशी. हे बघा इकडं हे तुम्ही पाहू शकता. हे असे खूप सारे गुफा होते, खुफिया गुफा आहे त्या सर्व. आपल्याला पण हे बघण्यासारखे. ते बघा इकडं व्हिडिओमध्ये मला माहिती नाही किती लाईट दिसते काय, पण हा पूर्ण गुफा परिसर आहे. त्या साईडला सुद्धा पाहू शकता. आणि हा मंदिराच्या आतमधला भाग आहे, म्हणजे मंदिराच्या बाहेरला भाग आहे. आतमध्ये आपण आता जाऊन आलो जिथे विठ्ठलाची मूर्तीची जागा होती, पण आता तिथं मूर्ती नाही आहे, पण हा आतमधला भाग आहे. आणि आता हा गुफा आहे बघा. इथं काय बनवलं असेल हो, तेव्हा तर मशीन, तुम्ही विचार करा तेव्हा मशिनरी नव्हत्या, एवढा सायन्स टेक्नॉलॉजी नव्हता, तरी पण सुद्धा विजयनगर एवढा टेक्नॉलॉजी पूर्ण होता. तर तुम्ही विचार करा तेव्हाची लोक किती पॉवरफुल असतील, त्यांचा माइंडसेट किती पॉवरफुल असेल. कारण की एवढं सर्व बसवणं, प्रॉपर कॉलम त्यांना तोडणं आणि बनवणं, सॅल्यूट आहे त्यांना, खरोखर खूप सॅल्यूट आहे. तर तुम्ही बघितली 50ची नोट, आणि 50च्या नोटवरतीचा जो रथ आहे तो इथे आपल्या मागच्या साईडला आहे. आणि एवढा मोठा रथ आहे ना, तो खरोखर खूप मोठा रथ आहे. आणि आता आल्याच्या नंतर समजतोय की आपल्या 50च्या नोटवरती जो रथ तुम्ही प्रिंटिंग बघितलेली आहे तो हे साईडला रथ आहे. या साईडला तुम्ही पाहू शकता. इकडे पुढे आल्याच्या नंतर इकडे जो सेम टू सेम आहे, या साईडला हाती आणि तो चक्र बघा किती मोठा आहे, खूप मोठा विशाल काय चक्र आहे. म्हणजे चक्र पण त्याला टायर म्हणू शकतो, आपल्या आत्ताच्या भाषेमध्ये टायर म्हणू शकतो. रथ आहे तो. आणि तो रथ कसा बनवला असेल काय माहिती नाही, कारण की खूप हेवी असेल, तो कितीतरी टनचा असेल. मी तुम्हाला आता सांगतो. तो पूर्ण दगडाचा कोरलेला रथ आहे. आणि त्याला त्या टायमामध्ये कसे ढकलत असतील, कसं काय केलं असेल, त्या टायमाला ज्यांनी बनवलं असेल ना त्यांना खरोखर सल्यूट आहे. मी त्यांना एवढंच बोलेन की, आणि हे सर्व तुम्ही जे बघताय ना ते सर्व आपला इंडियाची एक संस्था आहे, ॲर्कॉलॉजी आपली संस्था आहे, ती सर्व आपले हे सर्व सांभाळते. म्हणजे आपली सर्व हिस्ट्रीमध्ये हे सर्व नोंदणी आहे गोष्टीची. आणि या प्लेसला सुद्धा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या प्लेसचं नाव आहे, विजयनगरचा हम्पीचा, जो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. आणि सर्वात पहिला एक झूम कर तिथं वैभव. हे बघा इकडे खूप सारे ना प्रिंटिंग येते दगडावरती, तुम्हाला ना प्रिंटिंग बघायला भेटते पूर्ण. ते पण त्यांनी कोरलेलं आहे पूर्ण, ते हाताने, दगडाने किंवा चिनीनी कशाने तरी बनवलेलं असेल, हातोडी वगैरेने. पण खरोखर खूप भारी प्रिंटिंग केलेली आहे, खूप भारी वाटते, मस्त वाटते. चला आता आपण इकडून निघूया थोडंसं पुढे. चला ही सर्व आले म्हणजे. वेर आर यू फ्रॉम? फ्रान्स. ओके, थँक्यू. यू कमिंग फ्रॉम स्टडी, फॉर स्टडी? No, for visit. ओके, For tourism. ओके ओके. Goodbye. बाय 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 बाय. चला इथं मंडळी भेटला आणि सर्व लेडीज महिला मंडळी त्यांच्यासोबत फोटो काढला. फोटो काढल्याच्या नंतर ते सर्व झाले, खुशी आली त्यांना. पण ते तर आहे नाही, पहिलं आपण जाऊया त्या साईडला. चला आमची गाडी परत निघली मंदिराचं दर्शन घेऊन, विठ्ठला मंदिराचं दर्शन घेऊन. हा पूर्ण मंदिराचा परिसरचा भाग होता या साईडला. या साईडला
पाहू शकता तुम्ही सर्व सगळं दिसतं. आणि त्या साईडला हनुमानाची मंदिर आहे. आपण आता गेलेलो अंजनी पर्वत, तुम्ही पाहू शकता. ते बघा तिकडं अंजनी पर्वत आहे तो त्या साईडला. आणि आता हे सर्व मार्केट परिसर आहे बघा, इकडे तुम्ही पाहू शकता हे सर्व मार्केट परिसर आहे. सो असे स्टॉल्स असायचे, गाडे द्यायचे त्या टायमाला. आणि हा पूर्ण बाजार तुम्ही दोन्ही साईडला बघू शकता. हे बाजार वगैरे भरायचा या साईडला. आणि दगडं काय खपत नाही भाई, हम्पीमध्ये दगडांचा कमीच नाही भाई, हम्पीमध्ये दगडांची काहीच नाही. चला चला पटापट हरवला तुम्हाला, हरवले त्यांना, हरवला आम्ही. वन साईड हरवले, वन साईड. आमची बैल एक नंबर पालायला. चला आता आलोय आपण लोटस महलमध्ये. आणि लोटस महलमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला हे बघायला भेटते बघा, या साईडला दोन्ही साईडला गार्डन परिसर बघायला भेटते. म्हणजे हा जो लोटस महल आहे याच्या चारी बाजूला भिंती तुम्हाला बघायला भेटतात ते. सो आपण एक एक एक्सप्लोअर करूया की भिंतीच्या आतमध्ये काय काय बघण्यासारखं आहे. तर सर्वात पहिला इथं आपल्याला बघा या साईडला तुम्हाला पाणीचा जलमहल बघायला भेटतोय. हे बघा इथं जलमहल आहे. या साईडला पाणी जेव्हा ज्या टायमाला पाणी साठायचं पाऊस पडल्याच्या नंतर, तर त्याच्यासाठी इथं मोठीशी टाकी बनवून ठेवलेली आहे. तर सर्व पाणी इथं या साईडला म्हणजे आपण बोलतो ना स्टोरेज करून ठेवायचे, कारण की जेव्हा पावसाळा संपल्यानंतर पाणी पिण्यासाठी किंवा कुठल्या यूजसाठी तर इथे तो पाण्याचा यूज व्हायचा. तो हा जलमहल आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता राणीचा महल, हा बेसमेंट आहे राणीचा महलचा. तर हा आता सध्या तर पूर्ण डिस्ट्रॉय केलेला आहे, पण जेवढं तुम्हाला दिसतं ते तुम्ही पाहू शकता. हा राणीचा पॅलेस पण याला म्हणतो, महल पण सुद्धा बोलतो. इंग्लिशमध्ये पॅलेस आणि आपल्या भाषेमध्ये याला महल म्हणतो. तर हे डिस्ट्रॉय केलेलं आहे. आणि ठीक त्याच्या आजूबाजूला तुम्हाला हे गार्डन एरिया बघायला भेटतं बघा, इकडं बसण्यासाठी आहे. सो त्या टायमाला जेव्हा हा राणीचा पॅलेस असेल तर तुम्ही विचार केला किती मोठा आणि सुंदर असे गार्डन परिसरामध्ये हा बनवलेला गेलेला असेल. पण काय करणार, अतिक्रमण झालं. आणि इथे तुम्हाला एक सांगू, इथे आपल्या जे आपले मंदिर वगैरे जे सर्व तोडून यांनी त्यांच्या हिशोबाने रिकन्स्ट्रक्शनचं काम केलं आहे. सो इथं इस्लामिक तुम्हाला बऱ्याचशा भिंती किंवा इकडचा नकाशा बघायला भेटेल. तुम्हाला बघितल्यानंतरच समजेल की ते इस्लामिक इथं नकाशे वगैरे कोरलेले आहेत. आणि या साईडला बघा इथं आहे लोटस महल. हा बघा या साईडला लोटस महल तुम्हाला बघायला भेटतो आहे इकडं पुढे गेल्यावरती. आणि त्या साईडला पण गार्डन एरिया. सो आपण आणि हे पण पाण्याची टाकी वगैरे आहे सर्व इकडे आहे बघा, असं स्टोरेज तुम्हाला बघायला भेटतं बघा. या साईडला हे पाण्याची टाकी वगैरे आहेत इथं, हे सर्व असे बघायला भेटतात आहे. आणि या साईडला समोर तुम्हाला हा वाला जो आहे हा कमल महल आहे. हे बघा याचा आकार बघा, हा पूर्ण आकार तुम्ही पाहू शकता. हे बघा इकडून कसं आहे बघा, हा कमल महल आहे, हा कमल महल आहे. हा पूर्ण आकार बघा याचा, हा याला कमल महल बोलतात या साईडला. आणि हा गार्डन एरिया आहे पूर्ण त्या साईडला तुम्ही पाहू शकता. आतमध्ये आलो आहे आपण. लोटस टेम्पलच्या पुढे आल्यावरती तुम्हाला या साईडला असं मोठंसं मैदान बघायला भेटतं आहे बघा, असं पाहू शकता. इथं मैदान एरिया आहे त्या साईडला. आणि हे जे समोर तुम्हाला दिसतो आहे हे बघा, इकडं असे छोटे छोटे गुंबद दिसतात. छोटे नाही, खूपच मोठे आहेत गुंबद, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटे दिसतं. याच्या आतमध्ये हाती ठेवण्यासाठी त्यांनी बनवलेलं होतं. मध्ये जसं घोड्यांचा अस्तबल असतं तसा हातींचा हा अस्तबल आहे. इथं हाती ठेवायचं आहे, कारण की जेव्हा मला युद्धाला जायची ही लोक हाती वगैरे घेऊन, तर त्यासाठी हा पूर्ण बनवलेला आहे. आणि हाती पण ठेवण्यासाठी. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की याला आपण स्टोरेजसुद्धा त्यांनी बनवलेला होता, म्हणजे काहीतरी लॅब वगैरेसाठी असं त्या टायमाला. आय डोंट नो काय, पण अशी तिकडे लिहिलेलं होतं असं आम्ही ते वाचलं. आणि तुम्ही पाहू शकता बघा इकडं हा पूर्ण या साईडला असं कसं खूप सोपं वाटतं. आणि कसं बनवलं असेल विचार करा. आणि हे जे बनवलं आहे ना हे पूर्ण इंडो इस्लामिक शैलीमध्ये, मी तुम्हाला बोललो ना हे तुम्हाला इस्लामिक शैलीमध्ये हा पूर्ण बनवलेला आहे यांचा. जसं आपला तुम्ही मगाशी बघितला जेव्हा आपण हम्पीमध्ये होतो तेव्हा आपल्याला विजयनगरमध्ये आपल्या राजाने जे काय बनवलं त्या हिशोबाने, पण इथे तुम्हाला हा इस्लामिक इंडो इस्लामिक तरीकेने सर्व बघायला भेटणार आहे शैली बघा. हे जेवढे पण भिंती आहे त्याच्यानंतर हा गुंबद आहे वरती. सो असं काही बघायला भेटणार आहे. आणि याच्या ठीक पुढे तुम्हाला लेफ्ट साईडला इथे पाहू शकता, इथे सुद्धा आहे छोटे छोटे पॅलेसेस बनवलेले आहेत. सो तुम्ही येऊन इकडे सुद्धा फोटोशूट वगैरे पण करू शकता. आणि इथे सुद्धा तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता. तर खूप छान आहे सर्व ओव्हरऑल बघण्यासाठी. आणि गार्डन प्लेसेस आहेत तुम्हाला फोटोशूट करण्यासाठी. आता आपण पण इथून निघूया पुढं.
मी पण फोटोज वगैरे काढलेत. आता इथून निघतो आपण पुढं आणि पुढे गेल्याच्या नंतर आतून काय बघायला भेटते ते सुद्धा आपण आता पुढे जाऊन बघूया. चला आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आळ्याच्या नंतर मंदिरात, विरूपाक्ष मंदिरात आलोय आणि संध्याकाळचे दिवे लावले ते बघा. या साईडला तुम्ही पाहू शकता, इकडे दिवे लावलेले आहेत सर्व. इथे सुद्धा दिवे लावलेले आणि त्या रांगोली काढलेली. जर तुम्ही पहिल्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये बघितला का रांगोली काढलेली आपण विरूपाक्ष मंदिरामध्ये येऊन. आणि बघा इथं आमचे सर्व मंडळी आहेत. या साईडला दिवे लावायला गेलेले होते. बघा इकडे दिवा लावतात आहे, इकडे पाहू शकता तुम्ही. बघितलं का दिवे लावले आणि दिवे लावले. तर आज आहे मौनी अमावस्या आणि मौनी अमावस्याच म्हणजे कुंभमेळ्याची सर्वात मोठी आंघोळ होती आज, अमृत स्नानची. आणि या साईडला बघा आज काहीतरी मौनी अमावस्या, त्याच्यामुळे इथं फेस्टिवल्सच्या निमित्ताने काहीतरी आहे कार्यक्रम. पण आता मला माहिती नाही कारण की स्टेजवरती साऊथ लँग्वेजमध्ये ते यांच्या कन्नडा लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. सो ते आपल्याला काय आयडिया नाही तिथे काय लिहिलं आहे स्टेजवरती. पण इथे डान्स कॉम्पिटिशन होतं आणि या साईडला गावातली मंडळी असतील किंवा आपले जेवढे पण टुरिस्ट आलेले आहेत ते सर्व इथं जेवायला सुद्धा. हे बघा इथं जेवणाची पण नाही ना, तर जेवण घेऊन ते डान्स वगैरे बघायला पण बसतील. आणि डान्स त्यांच्या कन्नड म्हणजे जो कल्चरल डान्स असतो तो डान्स होतो आहे तिथे स्टेजवरती समोर तुम्ही पाहू शकता. तर आपण आता मंडळी आपली इथं कोण कोण आहे लाईनीमध्ये आपण त्यांना बघूया आणि जेवायला काय काय ते सुद्धा आपण बघूया. चला या साईडला आपल्या मंडळी सर्व बघा लाईनीमध्ये आहे जेवणाच्या. आपली पूर्ण गँग आहे इकडं. या साईडला तुम्ही पाहू शकता सर्व दिवे लावलेत, साडी वगैरे आहे ते सर्व मॅचिंग केलेली आहे त्यांनी सर्व. सो आपली जुनी शिर्डीचे पदयात्रेचे आपण लाईनीमध्ये जातो तशी तिथं सुद्धा आपण लाईन लावलेली आहे. आपल्या पूर्ण गावातले मंडळी आहे सर्व इकडं. हे बघा इथं सुमितची आई आहे. हे बघा इकडं ए संता वहिनी कुठं लक्ष तुझा. बघा इकडे सर्व मंडळी बसलेली या साईडला. इकडं बघा या साईडला सर्व आहेत आणि आता सर्व आपण जेवणार आहोत. जेवणाचं वैभव जेवणाची आठवण येते, दुपारची जेवणाची ना ते तर आता काय करणार, जाऊ दे. दुपारचं जेवण खूप चांगलं होतं आणि आता रात्रीचं जेवण सुद्धा खूप चांगलं असणार आहे. लाईन लावली नाही का. नाही आम्ही चांगला जेवलो थोडासा जरा दुपारी. आम्ही तो व्हिडिओमध्ये नाही दाखवला पण आम्ही फटाफट जेवून घेतलं. आणि हा मंदिरातला परिसर आहे पूर्ण आतमधला. बघा इकडे जेवून घेतल्याच्यानंतर इथं सर्व बसलेले जेवण जेवण्यासाठी. आणि डबल जर घ्यायचं असेल तर त्या साईडला बघा तिकडे ते डबल म्हणजे आपण एकदा भात वगैरे घेतला तर रिटर्न घ्यायचं असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि जेव्हा फर्स्ट तुम्ही घेणार तर ही लाईन लावल्याच्या नंतर तुम्हाला इकडे लाईनीत यायचं आणि पुढे ताट तुम्हाला बघायला भेटते. ताट देतील तिथं जाऊन बघूया जेवायला काय काय इकडे सर्व आपण या साईडला पाहू शकता. बघा इथं आहे ताट, भाजी आहे, भाजी इथं शिरा, इथं शिरा आहे, इथं भात आणि सांबर. सांबर सर्व इथं आहे जेवणासाठी. चला आता आपण पण घेऊया जेवायला. आपण कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं लक्ष्मी डान्स कॉम्पिटिशन आणि या साईडला सर्व आपलं डान्स पार्टिसिपेट केलेली इकडची पोरं स्टुडंट्स आहेत सर्व या साईडला. आणि या साईडला पालखी निघालेली आहे जसं तुम्हाला सांगितलं. या साईडला पाहू शकता तुम्ही पालखी निघालेली आहे, हाती पुढं आणि पालखी पुढं निघालेली आहे. या साईडला आहे बघा. या साईडला विरूपाक्ष मंदिरातून पालखी निघालेली आहे. इकडून सर्व आहे बघा या साईडला. चला जसं तुम्ही मगाशी बघितला की पालखी काढलेली होती ते इथे आशीर्वाद देते लक्ष्मी सर्वांना आहे बघा. या साईडला तुम्ही पाहू शकता बघा या साईडला आशीर्वाद देते. आपण सुद्धा आशीर्वाद घेऊया, आशीर्वाद घेऊया. आशीर्वाद घेऊया. भारी होता आणि इथं आशीर्वाद दिलेला आहे आपल्याला. हे बघा इथं
साईडला पाहू शकता तुम्ही गर्दी उमटलेली आहे पूर्ण लक्ष्मीला बघण्यासाठी. लक्ष्मीला बघा या साईडला सुद्धा फोटोशूट वगैरे चालवले आहे. या साईडला पाहू शकता ही लक्ष्मी आहे आणि त्या साईडला चालू आहे डान्स. तेवढी मोठी हाती आहे बघा. या साईडला बघा किती मोठी हाती आहे. तिचं नाव लक्ष्मी आहे आणि गर्दी उमटलेली आहे पाया पडण्यासाठी. चला आलो रूमवरती आणि रूमवर आल्याच्या नंतर आम्ही आता झोपायची वेळ झाली कारण कुठं परत सकाळी 7 वाजता उठायचं आहे. आणि हा आपला कॉटेज आहे. या साईडला बरीचशी मंडळी झोपलेली आहेत आणि लास्टचा रूम आपला आहे. ते सर्व गँग आहे आपली आणि त्या साईडला सुद्धा रूम्स आहेत. तर आपण असे टोटल 6 रूम घेतलेले आहेत. आपण आता झोपतोय आणि जाम झोप आलेली आहे. मी इथं बटरफ्लाय दिसत असेल मला माहिती नाही तुम्हाला दिसत असेल का नाही. इथं आहे बटरफ्लाय आणि मी होईल आता फ्लाय. तर व्हिडिओ एंड करून 2 वाजलेले आहेत. मला एडिट करायचं आहे. 1-1.5 तास त्याला एडिटिंगला जाईल. मग त्यांचं अपलोडिंग 4, 4:30, 5 वाजता मला वाटतं झोपायला मला. कारण की व्हिडिओ सकाळी 10 वाजेपर्यंत तुमच्यापर्यंत यायला पाहिजे. चलो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. जेवढी माहिती होती तेवढी तुमच्यापर्यंत पोचवता आली आहे. बाकीचा जय श्रीराम, राधे राधे. आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम हे नक्की लिहा तुम्ही. चलो बाय, राधे राधे.